हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुढचे 24 तासही पावसाचा जोर कायम राहणार। मुंबई, कोकण आणि पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट। सकाळपासून पुण्याला पावसाने झोडपलं। हिंगणे खुर्द आणि पर्वती भागातल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू। आळंदीमध्ये मुसळधार पाऊस। इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ। लोखंडी रेलिंग तुटल्यानं नदीवरील भक्ती सोपान पूल प्रशासनाकडून बंद। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर। भांडी बाजार परिसरात शिरलं पुराचं पाणी, तर जुना वाडाही कोसळला। गिरीश महाजनांकडून पूरस्थितीची पाहणी। अचानक गोदेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वाहनं नदी पात्रात। अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर कार बाहेर काढण्यात यश। रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा। अंबा नदी धोकादायक पातळीवर, तर पाताळगंगा दुथडी भरून रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका। 59व्या वर्धापन दिनानिमित्ताने दोन्ही शिवसेनेचे मेळावे। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरे काही बोलणार का, याकडेही लक्ष। वर्धापन दिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंचे 2 नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारींचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही शिंदेंच्या पक्षात। ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आमिष। विनायक राऊतांचा आरोप। शिंदेंवर बोलताना जीभ घसरली। नपुंसक राजकारणी असल्याची ही उपमा। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली। उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती। अघोरी विद्या केली असती तर आधीच पालकमंत्री झालो असतो। सूरज चव्हाण यांच्या अघोरी पूजेच्या आरोपावर भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण। पालकमंत्री पदासाठी वेठीला धरण्याकरता राष्ट्रवादीचा डाव, गोगावलेंचा आरोप। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली। वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची बाजी। जगातील पहिल्या क्रमांकाच्या हो यिफानला केलं पराभूत। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांकडून दिव्याचं कौतुक।